नमस्कार मित्रांनो. भा. भागवत लिखित चक्रीवादळात फास्टर फेणे ही कथा आज आपण वाचणार आहोत. बनेश फेणे. गेट अप. बनेश उर्फ फास्टर फेणे उठून उभा राहिला. सरांनी आपल्याला विचारलं नाही तर बरं होईल असं त्याला वाटत होतं, पण शेवटी त्याच्यावर पाळी आलीच. काल क्रिकेटचा एक खडाजंगी सामना झाला होता आणि त्यात विद्याभुवनने 2 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे शाळेत आज आनंदाचे वातावरण होते. शेख मास्तरांना तर क्रिकेटची भलतीच आवड. त्यामुळे आज त्यांनी वर्गात नेहमीचा अभ्यास घेण्याऐवजी एक अभिनव कार्यक्रम योजला होता. कालच्या मॅचमध्ये तुम्हाला कुणाचा खेळ विशेष आवडला आणि तो का, हा त्यांचा सवाल. त्याला तोंडीच उत्तरं द्यायची होती. कितीतरी मुले उत्तरं द्यायला उत्सुक होती. काही अर्धवट उठलीही होती. हात वर होत होते आणि मी सांगू सर च्या आरोळ्या उठत होत्या. पण सरांनी बजावले की मी विचारीन त्यानेच उत्तर द्यायचे. त्याप्रमाणे आतापर्यंत 5-6 जणांनी उत्तरे दिली होती. रोखठोक जवाब. बहुतेकांनी 1 षटकार आणि 10 चौकार मारणाऱ्या दत्ता मयेकरला सर्वाधिक श्रेय दिले होते. उत्तम टण्णूने आपले शरीर सावरीत 3 उत्तम झेल घेतले म्हणून हा विजय मिळाला असे एकाचे मत पडले होते. तर एकाने यष्टीरक्षण करणाऱ्या नाबरची वारेमाप स्तुती केली होती. विद्याभुवनची गोलंदाजी मात्र अंमळ कच्चीच हे उघड गुपित होते. त्यामुळे एकाही बॉलरची कुणी पाठ थोपटली नाही. प्रतिपक्षातल्या ज्या खेळाडूंचा त्रिफळा उडाला किंवा ज्यांनी झेल दिले त्यांचा तो गाफीलपणा होता. बॉलरची किंवा फिल्डरची त्यात करामत नव्हती. SS हायस्कूलचे खेळाडू किती गाफीलपणे खेळतात ते त्यांचे 3 गडी पायचीत झाले अन एक फुकट फाकट रनआउट गेला त्यावरूनच दिसले होते. एकंदरीत खरा भाव खात होता दत्ता मयेकरच. त्याने लेग नि ऑफ दोन्हीकडे जे फटके मारले त्यात कलात्मकता तर होतीच, पण अचूक प्लेसिंग होते. बोल ना फेणे, तुझं मत सांग. बन्या काही बोलत नाही असे पाहून मास्तरांनी त्याला दुसऱ्यांदा प्रश्न केला आणि बन्या जरा गोंधळला. तो म्हणाला, सर, मी मत दिलं तर ते एकी रिपोर्टवरून दिल्यासारखं होईल. ते बरोबर वाटत नाही. ऐकीव? ते का? कारण मी काल मॅच पाहायला आलोच नव्हतो सर. मुलांच्या मते शेख सर आज सकाळपासून तितकेसे मूडमध्ये नव्हते. क्रिकेट आवडता विषय म्हणून केवळ त्यांनी हा उपक्रम काढला, पण एकंदरीत त्यांचे मन दुसरीकडेच कुठेतरी भरकटत असावं असं सर्वांना वाटत होतं. आणि तरी बन्याचं उत्तर ऐकून सरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य झळकल्याशिवाय राहिलं नाही. दोन्ही हातांचे कोपरे टेबलावर टेकून ते पुढे वाकले आणि त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाले, मॅच पाहायला आला नाहीस तू? घरी काही अडचण होती का? कुणी आजारी होतं का? नाही सर. मग आपल्या शाळेची मॅच आणि तू गैरहजर राहिलास? काही सबळ कारण असेल तर सांग. नाही सर, तसं काही सांगता येणार नाही. फेणे, यू आर बीइंग रूड. सांगता येत नाही म्हणे? मला सांगतो. मी सांगतो काय आहे ते. तुझं मनगट अजून पुरतं बरं झालेलं नाही असं डॉक्टरांचं मत पडल्यामुळेच तुला टीममध्ये घेतले नव्हते. तुझी खूप इच्छा असूनही
त्याचं उत्तर, तू असं काढलंस काय, मॅचवर बहिष्कार घालून? असं का बोलता सर? तसं मुळीच नाही. मी काही बोलू नकोस, हेच कारण आहे तुझ्या न येण्याचं. मी बरोबर ओळखलं. बनेश फेणे, तू दिवसभर उड्या मारतोस, हातपाय मोडून घेतोस, सायकलिंग करतोस, तिथेही पाय मोडून घेतोस. रनिंगमध्ये तुझा पहिला नंबर असतो. तुझे मित्र तर तुला फास्टर फेणे म्हणतात. पण आय एम सॉरी टू से, तू खेळाडू चांगला असलास तरी तुझ्यात खेळाडू वृत्ती नाही. यू हॅव नॉट द स्पोर्ट्समन स्पिरिट. बन्याचा चेहरा लालबुंद झाला. ओठ फुलले होते. त्याला हा आपला अपमान वाटला. पण तो काही बोलला नाही. सरांनीच बोलू नको म्हणून सांगितलं होतं ना. ठीक आहे, नाही बोलत. तो बाकावर बसला. वर्ग संपल्यावर तो उठला आणि चालायला लागला. सुभाष देसाई, जना जोशी, शरद शास्त्री, कितीतरी मुले त्याच्याशी बोलायला उत्सुक होती. पण तो थांबला नाही. वसतिगृहातल्या आपल्या खोलीकडेही तो फिरकला नाही. सर्वांच्या हातावर तुरी देऊन तो कसा आणि कुठे सटकला ते कोणाला कळलेच नाही. त्याच्या लाडक्या मित्राला सुद्धा, खोली बंधू सुभाष देसाईला पण कळले नाही. त्या दिवशी आभाळ भरलेले होते. हवा कुंद होती. खूप उकाडा होता असे नाही, पण पुण्यातले पावसाळी दिवस असूनही हवेत गारवा नव्हता. झाडांचे पानही हलत नव्हते. फास्टर फेणेची पावले मात्र भराभर पडत होती. आपण कुठे जात आहोत हे त्याला कळलेच नव्हते. त्याच्या डोक्यात चक्रे फिरत होती. विद्याभुवन शाळा रेसकोर्स जवळ. तिथून हा पठ्ठ्या जो निघाला तो सोलापूर रोडवरून पश्चिमेकडे चालला. तरा तरा भरा भरा मेन स्ट्रीट आडवा येण्यापूर्वी एक गल्ली उजवीकडे जात होती. तिकडे तो वळला. तिथून आणखीन एका आडगल्लीत वळला. इथे काही पडकी जुनाट घरे होती. काही दुमजली, काही बैठी. रस्त्याच्या कडेला कडुलिंबाची आणि चिंचेची झाडे होती. ओस पडलेल्या बखळीतून पोरे गोट्या खोळीत होती. घरांच्या ओट्या उंबरठ्यावर बायका गप्पा मारीत किंवा तांदूळ निवडीत बसल्या होत्या. रस्त्यात वर्दळ तशी फारशी नव्हती. बन्या एका झाडाखाली बुंध्याला टेकून बसला आणि शून्य नजरेने मुलांचा खेळ पाहू लागला. खिन्न उदास मनस्थितीत तो किती वेळ नुसता बसून राहिला. एकाएकी त्याच्या लक्षात आले की पडलेला उसळून उडतो आहे. वाळकी पाने, कागदाची चिटोरी आणि मातीचे कण गिरक्या घेत आहेत. धुळीचे लोट उठतायत. वावटळ सुटली होती आणि मग कडाकड वीज चमकू लागली. आकाश गडगडू लागले आणि वाऱ्याचा जोर आणखीनच वाढला. नुसती एक वावटळ नव्हती ती. लागोपाठ कितीतरी वावटळी घुर घुर घुमत पुढे सरकत होत्या. सोसाट्याचे वादळ सुरू झाले होते. चक्रीवादळ. हा हा म्हणता वादळाने उग्र रूप घेतले. धूळ इतकी उडायला लागली की फास्टर फेणेला दिल्ली मेटीची आठवण झाली. दिल्लीत त्याने एकदा धुळीचे वादळ किंवा आंधी कशी असते ते पाहिले होते. खरोखरच माणसाला आंधळे करणारी आंधी. बन्या उठून उभा राहिला. डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून त्याने डोळे मिटले आणि दोन्ही हातांनी झाडाचे खोड कवटाळून तो उभा राहिला. अर्धा तास वादळ भिरभिरत होते आणि अर्धा तास बन्या झाडाला बिलगून उभा होता. मध्येच प्रचंड गडगडाट व्हायचा. कानांचे पडदे फाटतात की काय अशी भीती पडायची. मध्येच काहीतरी कोलमडल्याचा आवाज व्हायचा. वीज कडकडतच होती, पण अधूनमधून ती एखाद्या झाडाचा बळी घेत असावी हा विचार डोक्यात आला. मात्र फास्टर फेणेला वाटले की आपलं आश्रयदातं फटकन आपल्यावर उलटायचं. त्याचा
काय नेम? आत्ताच पहा ना कसं गदगदा हलतं आहे. चटके बसल्यासारखे त्याने हात मागे घेतले आणि तो झाडापासून दूर गेला. वारा अजूनही अंगावर आपटत होता. धुराळ्यांची गिरगिर मात्र अजूनही संपली नव्हती. पहिल्याने निसर्गाचा तांडव बरोबर माणसांचा गलबलाटही होता. पण आता ते आवाज थांबले होते. रस्त्यातील बहुतेक माणसे कुठेतरी आश्रयासाठी धावली होती. गोट्या खेळणारी पोरे आपल्या घरांकडे वळली होती. फास्टर फेणेला वाटले की आता या वादळातून धावणं आपल्याला शक्य नाही. वाराच आपल्याला उडवून नेईल तर गोष्ट निराळी. पण करायचं काय? इथून पळणं शक्य नाही आणि इथे थांबणंही त्रासाचं आहे. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, कितीतरी वेळ तो असाच पडून राहिला. मनुष्य अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असावा तसा तो पडला होता. मग तो खडबडून उठला, कारण त्याला कोणीतरी हलवीत होते. त्याच्या केसांवरून हात फिरवीत होते. बन्या, अरे तुला वेडबीड लागलंय काय? इथे काय असा पडून राहिला आहेस? उठ. फास्टर फेणे उठला. कोण? सुभाष तू? होय मीच. त्याच्या पाठीभोवती हात घालून त्याला उठता करवीत सुभाष देसाई म्हणाला. तू झपाटल्यासारखा पळालास तेव्हा मला राहावलं नाही. मी तुझा पाठलाग करीत होतो. तुझ्या माझ्यात फरलांगभराचं अंतर असेल. किती हाका मारल्या मी तुला, पण तुझ्या कानांना जशा दड्या बसल्या होत्या आणि एकदम या गल्लीत कधी वळलास मला कळलंच नाही. मी आपला मोठ्याच रस्त्याने गेलो हिंदी हायस्कूल पर्यंत. आणि मग ते वादळ आलं. कसलं भन्नाट वादळ रे. पुण्यातली निम्मी झाडं पडली असणार. हो ना, मला जागचं हलता येईना. मी तसाच एका भिंतीलगत उभा राहिलो. वादळ संपेपर्यंत उभा राहिलो. वादळ घुमायचं थांबलं आणि मग ती वीज माझ्या डोक्यात तडकली. कसली वीज? सांगतो. मला एकदम वाटलं या गल्लीत यावं. बन्या, तू सरांचं एवढं मनावर घ्यायचं नव्हतंस. ऐकायचं आणि विसरून जायचं. मॅचला का आला नाही काल? जे काय असेल ते सांगायचं होतंस. सर काही रागावले नसते. सांगेन तुला केव्हा तरी. चक्रम आहेस. सरांवर लाग धरलास आणि त्यांच्याच घरापुढे येऊन ठाण मांडलीस की हे धरणं आहे? हे काय म्हणतो आहेस? मग काय तर, समोर बघ. फास्टर फेणे डोळे ताणून समोर पाहिले. खरंच की, शेख सर राहतात तोच मोहल्ला की हा. आपण भटकत भटकत नेमके याच भागात कसे आलो? नक्की हीच ती पेठ. शेख सर इथेच कुठेतरी राहतात. एका जुन्या वाड्याच्या पिछाडीला असे कसे आलो? पण मग आपण इकडे कसे काय आलो स्वतःला न कळत? तो एकदम उभा राहिला आणि तो पेटंट उद्गार ऐकून त्याच्या मित्राला फार बरे वाटले, कारण फास्टर फेणे परत माणसात आल्याची ती निशाणी होती. बन्या, सरांचं घर त्या वाड्याच्या मागेच आहे ना? मग इथून दिसायला पाहिजे. हो ना. चल आपण जवळ जाऊन पाहू. सुभाष पुटपुटला आणि निघालाही. फास्टर फेणे कळ दिल्यासारखा त्याच्या मागून चालू लागला. रस्त्यातून आता रहदारी सुरू झाली होती. झाडांच्या पडलेल्या फांद्या, घरांवरचे उडालेले पत्रे आणि कच्च्या घरांची झालेली पडझड ही दृश्ये पाहत माणसे हिंडत होती. बापरे, बन्या एकदम ओरडला. घर पडलं की रे त्यांचं. कुणाचं? शेख सरांचं. ते बघ. सुभाषनंही चकित होऊन तिकडे पाहिलं. त्याच जुनाट इमारतीच्या मागच्या पडेल भागात शेख सर राहत होते की. विद्याभुवनात त्यांना नुकतीच नोकरी लागली होती आणि शाळेपासून फार दूर नको म्हणून त्यांनी इथे लहानशी जागा भाड्याने घेतली होती. बन्या नि सुभाष
एकदा या घरी येऊन गेले होते आणि त्यावेळी गुरुपत्नीने त्यांना चवदार मटण सूप प्यायला दिले होते. सरांनीही खूप गप्पा मारल्या होत्या आणि आता तेच सर बन्याला असे बोलले होते, निष्कारण दुखवल्यासारखं. आणि त्यामुळे बन्या भलताच अस्वस्थ झाला होता. मातीच्या त्या ढिगाऱ्याकडे पाहत दुसरीही काही माणसे उभी होती. सुभाषने विचारले, शेख मास्तरांचं घर ना हे? क्या वे घर में है? होते तो बाहर आते. त्याला किंचित कुत्सित उत्तर मिळाले. स्कूल से आए नहीं अब तक. और चाची जी? त्या मायक्याला गेल्या आहेत, म्हणजे माहेरी. पण एवढी पडझड झाली आणि तुम्ही नुसते बघता आहात. फायर ब्रिगेडला बोलावणं नाही गेलं? गेलं, पण बंबवाले दुसरीकडे गुंतले. पडपडी बऱ्याच ठिकाणी झालीये ना, एक जण म्हणाला. आणि इथे कुणी दगावलेलं नाही, दुखावलेलं नाही. मग पडलं राहीना जरा वेळ. दुसरा म्हणाला, शेख साहेबांचा संसार तो काय, मामूली चिजा आहेत. तिसऱ्याने उत्तर दिले, म्हणून काय झालं? त्यांचे एवढे बोलणे होत होते तोच ढिगाऱ्यातून कढण्याचा आवाज निघाला. बापरे, कुणीतरी अडकलं आहे की काय आत? 2-3 तुळ्या आडव्या तिडव्या पडल्या होत्या. त्यात पुन्हा माती नि विटा आडव्या येत होत्या. फास्टर फेणेने भराभरा विटा उचलून बाजूला टाकल्या. लहानसे भगदाड तयार झाले, जेमतेम 10 इंच उंचीचे. कुत्रा आहे. शेख साहेबांचा जहांगीर अडकलाय की यात? कुणीतरी म्हणाले. सुभाषला आठवले, जहांगीर एक अल्सेशियन कुत्रा होता. भला दांडगा नि मस्त. लांडगाच जसा. तो आत अडकला या कल्पनेने दोघांच्या अंगावर शहारे आले. भू भू आतून कढण्याचा आवाज येत होता. आता शंकाच राहिली नाही. सगळीजणे झपाट्याने कामाला लागली. पहिल्याने त्या तुळ्या उचलून बाजूला करणं, पण त्या तुळ्या म्हणजे भले जड वासे होते. 5-6 जणांचे हात लागले तरी एकही वासा जागचा हालेना. इकडे फास्टर फेणेचा जीव खालीवर होत होता. वाया जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर जहांगीरचे मरण जवळ येत होते. सुभाष, वेळ फार लागतोय, तो मरेल रे. काय करणार पण? सुभाष खाली वाकून म्हणाला. हे भोक इतकं लहान आहे की मला सुद्धा त्यात जाणं शक्य नाही. तू? मी वाळकुडा आहे, पाहतो हं, असे म्हणत बन्या आडवा झाला. आणि त्याने डोके आत घातले सुद्धा. वरून त्याच्या डोक्यात माती पडली. नाकात माती शिरू नये म्हणून सुसू नाक वाजवीत तो बेधडक पुढे सरकला. बिळात घुस शिरावी तसा आत गेला. त्याने तोंडातली माती थुंकून टाकली. जहांगीरचे डोळे लुकलुक करीत होते. केविलवाण्या नजरेने तो बन्याकडे पाहत होता. भुंकण्याचीही ताकद त्याच्यात आता उरली नव्हती. तुळ्यांखाली त्याची पाठ चेमटली होती. वरच्या तुळ्यांना नेट देऊन त्या वर करणे फास्टर फेणेच्या ताकदीच्या बाहेरचे होते. आधीच पोकळी लहान होती आणि तीत बन्या अवघडल्यासारखा झाला होता. आणि विजेसारखी ती कल्पना त्याला सुचली. वरचं ओझं हलवता आलं नाही तरी खालचा कचरा आपण हलवू शकतो की. तेवढीच जहांगीरला जरा मोकळीक होईल. जहांगीरच्या अंगाखाली काही विटा आणि फळकुटे पडले होते. हलक्या हाताने बन्याने एक एक फळी नि वीट काढून बाजूला केली. तशी जहांगीरचे अंग जरा ढिले पडले. त्याला नीट श्वास घेता येऊ लागला. फास्टर फेणेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याने जीभ बाहेर काढून बन्याचा हात चाटला. आता त्याला डोके हलवण्यापुरती जागा मिळाली होती. पण बाहेर पडणे जहांगीर सारख्या जाड्याला अजूनही शक्य नव्हते. इतक्यात बन्याचे पाय हलकेच कुणीतरी मागून ओढले. बाहेर ये बन्या, सुभाष म्हणत होता, नाहीतर गुदमरशील आत. बन्या स्वतःशी म्हणाला, मी एक वेळ रिव्हर्स घेऊन बाहेर जाऊ शकेल, पण जहांगीर तो कसा येणार या एवढ्याशा भोकातून? पण त्याच वेळी
वरचा एक वासा हलला. बाहेरच्या मंडळींनी प्रयत्न यशस्वी झाले. मग दुसराही वासा हलला आणि विटा दगड हलवून ढिगाऱ्याला भोग पाडले. त्यांना कठीण गेले नाही. फास्टर फेणे त्या भगदाडातून बाहेर आला आणि जहांगीरलाही दोघा तिघांनी बाहेर ओढून काढले. सुटका होताच जहांगीरने भुंकून भुंकून थैमान मांडले. त्याचे अंग इतके चेमटले होते, कदाचित एखादी बरगडीही मोडली असेल, पण तरी तो तसा ठणठणीत होता. एखादी मिनिटाचा उशीर झाला असता तर त्याची 100 वर्षे भरली होती. फास्टर फेणेच्या कपड्यांवरती माती झटकीत सुभाष म्हणाला, बन्या, तू कमाल केलीस. बन्याने त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तो एकटक समोर पाहत होता. एक 18 वर्षाच्या तरुणाला कुणीतरी म्हणत होते, आत्ता आलास काय तू? देख क्या हालत हुई तुम्हारे मकान की. बापरे, वटारलेल्या डोळ्यांनी समोर पाहत तो मुलगा उद्गारला. शेख साहब का लडका करीम. लोकांनी बन्या सुभाषला अनाहूत माहिती दिली आणि फास्टर फेणे म्हणाला, माहित आहे. तो अजूनही टक लावून करीमकडे पाहत होता, पण करीमचे मात्र अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हते. तोही टक लावून पाहत होता, पण त्या ढिगाऱ्याकडे. त्याची नजर भारल्यासारखी होती आणि चेहरा विलक्षण भीतीने पांढरा फटक पडला होता. यह मेरा कमरा था, मेरी असे काहीतरी बडबडत तो सरळ त्या उघड्या पडलेल्या भगदाडात उतरला. थोड्या वेळाने तो बाहेर आला. तेव्हा त्याच्या हातात एक कापडाची पिशवी होती. वर चढताना पिशवी वाकडी होऊन बन्याला आतली वस्तू दिसल्यासारखी वाटली आणि त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. बाहेर पडताच तो मुलगा आपला चालायला लागला. अरे, तुम जाते हो किधर? ठहरो ना, आता बंब येईल, पोलीस येतील, कोणीतरी ओरडले. दुसऱ्या कुणीतरी त्याच्याकडे पाहत कपाळावर हात मारला आणि बन्याने सुभाषकडे पाहिले, पण तो आपला जातच राहिला. या दोघांना ते विचित्र वाटले. सुभाष म्हणाला, चक्रमच आहे. हे सांगतात ते खरं असणार बन्या. याचा स्क्रू ढिल्ला असावा. स्क्रू ढिल्ला आहे की वाकडा आहे ते ठरायचे आहे, बन्या पुटपुटला. पण तो सरळ करायला हवा. आणि त्याने एकाएकी करीमच्या मागे धूम टोकली. गंमत अशी की जहांगीरही जरा कडमडत पण भुंकत त्यांच्या मागे निघाला. करीम, बन्याने हाक मारली. करीम थबकला. त्याने मागे पाहिले. तो घाबरला, पुन्हा पळत सुटला. पण बन्याने धावत जाऊन त्याला पकडले. चाललास कुठे? तो म्हणाला. तुझं घर पडलंय आणि तू पळून चाललास? तुझे आब्बा काय म्हणतील? तुला काय करायचंय? करीम म्हणाला. पण त्याचा चेहरा भेदरलेला होता. डाव्या हातात पिशवी धरून त्याने उजव्या हाताने फास्टर फेणेच्या गालावर एक थप्पड मारली. लगेच फास्टर फेणेने आपली हडकुळी मूठ वळून त्याच्या नाकावर हाणली. बदमाश! तो दोन्ही हातांनी नाक दाबीत किंचाळला. जहांगीर, छू! पण जहांगीर गोंधळला होता. तो नुसताच भुंकतनी नाचत सुटला. त्याला हसावं की डसावं हे कळत नसावं. बाजू तरी कोणाची घ्यायची? करीम त्याचा प्रत्यक्ष मालक, पण हा कडक्या पोरगा चक्क त्याचा जीवनदाता. या गोंधळात करीमच्या हातातली पिशवी खाली पडली होती आणि पिशवीतून एक हिरवी लहान लोखंडी पेटी बाहेर पडली होती. फास्टर फेणेला मगाशी आलेला संशय पक्का झाला. अशीच एक पेटी त्याने सुर्वे सरांकडे पाहिली होती. या पेटीला कडी कुलूप होते, पण बिजागऱ्यांचा आधीच निकाल लागला होता. इतकी ती चेमटलेली होती, आता तर ती पुरती उघडी पडली. तिच्यातून काही कागद बाहेर उधळले. साधे कागद नव्हते ते, नोटा होत्या. करीमच्या नाकातून झिंझिण्या येत होत्या, तरी तो खाली वाकून त्या मालावर झडप घालणार होता, पण जहांगीरने त्याच्या पायात घोटाळून घाण केली. एवढ्यात
फास्टर फेणेने भराभरा त्या नोटा गोळा करून पेटीत कोंबल्या. पेटी पिशवीत घातली. पेटीवर डकवलेली नि अर्धवट फाटलेली चिठ्ठी पुरती सुटून त्याच्या हातात आली होती. ती वाचल्यावर त्याच्या एक एक डोळा सुपारी एवढा झाला. पिशवी आता स्वतः जवळ घेऊन बन्या म्हणाला, आता आणखी खकरू नको. चल मुकाट्याने, माणसं येतायत, आपल्या बाजूला पोलीसही आलेत. आणि या खेपेस मी तुला सोडणार नाही, बरं का? नको नको, पोलीस नको, प्लीज. नको तर चल. एखाद्या शेळीने धनगरामागे जावे तसा तो आता फास्टर फेणेच्या मागे मागे त्या पडलेल्या घराकडे आला. तिथे पोलीस आलेले होते. इकडेच नाही तर शेख मास्तरही येऊन पोहोचले होते. पोलिसांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. जहांगीरबद्दल त्यांना आधीच कळले होते. त्यामुळे तो शेपूट हलवीत येताच त्यांनी त्याला जवळ घेऊन कुरवाळले. याच मुलाने कुत्र्याला वाचवलं, बरं का इन्स्पेक्टर साहेब? एक गृहस्थ फास्टर फेणेकडे बोट दाखवीत म्हणाले. अच्छा, वा, छान. याच्या नावाची शिफारस केली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे, यंदाचा शूर मुलगा म्हणून, इन्स्पेक्टर म्हणाले. इन्स्पेक्टर साहेब, सुभाष मध्येच म्हणाला, त्याची शिफारस आधीच खूप वेळा झाली आहे. त्याचं नाव फास्टर फेणे. इन्स्पेक्टरांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. अच्छा, ते म्हणाले. ऐकलंय खरं याचं नाव. इन्स्पेक्टर बखल्यांच्या तोंडून. शेख सर आव असून बनेश फेणेकडे पाहत होते. इतक्यात इन्स्पेक्टर साहेब त्यांना म्हणाले, तुमचं फार नुकसान झालंय मिस्टर शेख. यू हॅव माय सिम्पथी. नुकसान माझं फारसं झालेलं नाही, शेख सर म्हणाले. मी नुकताच इथे राहायला आलो. फर्निचर घेतलेलं नव्हतं. स्वयंपाकाच्या भांड्यांना काही झालेलं नसणार. फुटण्यासारख्या वस्तू म्हणजे कब्बशाच होत्या. नुकसान त्या घरमालकाचं झालं आणि ते बरं झालं. या घराची त्याने केव्हाच डागडुजी करायला हवी होती. माझा जहांगीर वाचला हा सर्वात मोठा आनंद आहे आणि त्याबद्दल या माझ्या विद्यार्थ्यांचा मी ऋणी आहे. हे विद्यार्थी आहेत तुमचे? होय, खरेखुरे स्पोर्ट्स आहेत. एका कॉन्स्टेबलला पहाऱ्यावर बसवून पोलीस इन्स्पेक्टर निघून गेले आणि शेख सर मुलांकडे वळून म्हणाले, आता मला घर उरलेलं नाही. मी जाईन कुठेतरी मित्राकडे मुक्कामाला, पण चला आपण आधी एखाद्या हॉटेलात कॉफी पिऊया. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. रात्र झाली आहे. तुम्हाला वसतिगृहात लवकर परतलं पाहिजे, नाहीतर तिथे काळजी करतील. आज पुन्हा चक्रीवादळ झालेलं. निघताना बन्या सुभाषनी आसपास पाहिले, मग एकमेकांकडे पाहिले. त्या नजरानजरीचा अर्थ सरांच्या लक्षात आला. ते रुक्ष स्वरात म्हणाले, करीमला शोधता आहात ना? तो नाही यायचा आपल्याबरोबर. त्याने आधीच कुठेतरी तोंड लपवलंय आणि जहांगीरला मी पडोसीकडे ठेवलंय. मी शेजारच्याच एका मामुली हॉटेलात गेलो. सुदैवाने हॉटेलात शांतता होती. कुणीच गिऱ्हाईक नव्हते. कोपऱ्यातल्या एका टेबलाशी बसून मास्तरांनी कॉफी मागवली. पोऱ्या ती आणायला गेला तेव्हा फास्टर फेणेने आपल्या जवळची पिशवी सरांना दिली. ही तो नेत होता, एवढंच बन्या म्हणाला. पेटीतल्या नोटा पेटीत आहेत. पेटीवर डकवलेली ही चिठ्ठी मात्र निघाली होती. मी ती वाचली, पण कुणाजवळ बोलणार नाही सर. मी पण बोलणार नाही, सुभाषने ती चिठ्ठी वाचून म्हटले, पण तो चांगलाच चरकला होता. शेख सर कितीतरी वेळ निस्तब्ध बसले होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांचे दुःख त्यांच्या हृदयात मावत नव्हते. अखेरीला त्यांनी कसे बसे स्वतःचे मन आवरले. मी दुर्दैवी आहे रे मुलांनो. काय सांगू नि कसं सांगू.
या करीमने मला आणि त्याच्या आईला सतत दुःख दिलं आहे. चोरीची ही भलती सवय त्याला कशी लागली समजलंच नाही. पण 4-5 वेळा हा अनुभव आला आणि आम्ही हैराण झालो. काय करावं हे आम्हाला दोघांनाही सुचत नव्हतं. आजच्या प्रसंगानंतर मी एक निर्णय घेतलाय. तो काय सर? त्याला मिलिटरीत अडकवून टाकणार आहे मी, साधा शिपाई म्हणून. तिथे तरी त्याला जरा शिस्त लागेल. बन्या आणि सुभाष काही बोलले नाही. आज त्याने केलेली ही चोरी म्हणजे क्रिकेटच्या भाषेत सिक्सर आहे, शेख सर बोलत होते. तुम्ही ही चिठ्ठी वाचली. विद्याभुवनचा इमारत निधी आहे हा. आम्ही सर्व शिक्षक या निधीसाठी पैसा गोळा करतो आहोत, हे तुम्हाला माहीत आहेच. प्रत्येक शिक्षकाजवळ पावती पुस्तक आणि अशी एक पेटी मुख्याध्यापकांनी दिलेली आहे. तशी माझ्याजवळही दिलेली होती आणि मी आतापर्यंत काही ओळखीच्या मंडळींकडून निधी गोळा केलाही. तोच या पेटीत आहे. आज त्या पैशावरही करीमने डल्ला मारला. घर पडलेलं पाहताच पहिली गोष्ट त्याने ही केली. माझ्या पोरानं माझ्या तोंडाला काळोखी फासली. कसं सहन करू मी हे दुःख? दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेऊन ते स्पोंदू लागले. दोघाही मुलांना अवघडल्यासारखं झालं. त्यांचे सर त्यांच्या देखत रडत होते. त्यांची समजूत ही पोरं थोडीच घालणार होती. पण शेख सरांनी ची ही अवस्था फार वेळ राहिली नाही. त्यांनी स्वतः रुमाल काढून चेहरा पुसला. अलीकडे मी अस्वस्थ असे, ते याच झंझटामुळे. बनेश फेणे, मी तुझ्याशी आज जे कडवटपणाने बोललो त्याचं कारण हेच रे. मी चिडल्यासारखा झालो होतो. तुझ्यावर राग काढला. काही नाही सर, तू मॅचला आला नाहीस एवढ्यावरून मी किती खवचटपणे बोललो तुला. माय डिअर बॉय, प्लीज फॉरगिव्ह मी. सर असं नका बोलू, फास्टर फेणे गहिवरून म्हणाला. पण सर, मी वर्गात जे सांगितलं नाही ते आता सांगतो. मी काल मॅचला आलो नाही कारण काय? शेख सर काय? सुभाषही आता उत्सुकतेने फास्टर फेणेच्या तोंडाकडे पाहत होते. कारण कालचा माझा बराच वेळ फरासखान्यात गेला सकाळी. मी एका दुकानात गेलो होतो, पॉश दुकान. तिथेच करीमही आलेला. शोकेसमधला एक ट्रान्झिस्टर उचलून त्याने खिशात घातला. ही चोरी मी तर पाहिलीच, पण दुकानवाल्याच्याही लक्षात आलं. त्यांनी लगेच करीमला पकडला आणि मी त्याच्या वतीने खूप गयावया केले तरी न ऐकता त्यांनी फोन करून पोलिसांना बोलावलं. पोलीस येऊन त्याला फरासखान्यावर घेऊन गेले. मला ते सगळं कसंसच वाटलं. मी देखील फरासखान्यावर गेलो. तिथे जाण्याची माझी ही दुसरी खेप. मागे तिथे बखले नावाच्या इन्स्पेक्टरांशी माझी ओळख झाली होती. त्यांना भेटून काहीतरी सांगावं म्हणून मी गेलो होतो. पण ते तिथे नव्हते. 2 तास त्यांची वाट पाहत बसलो. शेवटी ते आले. माझ्यावर त्यांचा फार लोभ. त्यांनी लगेच दुकानाच्या मालकाला फोन केला आणि फिर्याद काढून घेण्याची विनंती केली. शेवटी एकदाच्या दुकानदारांनी ते मानलं. करीम सुटला. पण यात माझा खूप वेळ गेला. त्यामुळे माझी मॅच हुकली. शेख सर कितीतरी वेळ फास्टर फेणेकडे पाहत होते, पण त्यांना तो दिसत नव्हता, कारण त्यांचे डोळे आसवांनी डबडबले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. मग एकदम त्यांनी त्याला जवळ ओढले. त्याच्या केसांवर त्यांची 1-2 आसवे गळली. ते आवेगाने म्हणत होते, बेटा, तुझं कौतुक तरी कोणत्या शब्दात करू मी? यू आर अ स्पोर्ट बेटा, यू आर अ स्पोर्ट.